जसं शाळेत मी फ्लूट वाजवायचो, त्याच्यानंतर मी क्लॉर्नेट वाजवलं, अनेक लोकांना साथ दिली. त्याच्यानंतर सॅक्सोफोन शिकलो पुण्याला जाऊन, आणि अनेक पिक्चरला माझं बरेचसे पीसेस म्युझिकचे दिले गेलेले आहेत. सिनेमा क्षेत्रामध्ये असा एखादा कोणता पिक्चर आहे ज्यामध्ये तुम्ही पीसेस दिलेले? नाही, हा प्रकार असा आहे, मी पिक्चरला म्युझिक दिले, परंतु आम्ही जेव्हा त्यांना विचारतो की बाबा हे कशासाठी तुम्ही टेक करता, तर ते आम्हाला सांगत नाही. ते उलट आम्हाला सांगतात की बाबा हे आम्हालाच म्युझिक डायरेक्टरनी सांगितलेलं नाही आहे की या पिक्चरचं म्हणजे म्युझिक घ्या म्हणून. सर आम्ही तसं उत्तर आम्ही देऊ शकत नाही, सांगू सर. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली एक आपल्या बजरंग चौकाच्या अलीकडे आपली एक अकॅडमी, म्युझिक अकॅडमी आहे, ऑर्केस्ट्रा वगैरे चालवतो आपण. तर आज आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून तुमच्याकडे किती स्टुडंट विद्यार्थी शिकतायत आणि आतापर्यंत किती मुलं तुमच्या अकॅडमीमधून बाहेर गेलेत? आता हे मी कलावती मंगल कार्यालयामध्ये 13 वर्ष क्लासेस घेत राहिलो. त्याच्यानंतर इकडे मी बळराम पाटील समोर एक अकॅडमी, म्युझिक अकॅडमी, फ्रेंड्स म्युझिक अकॅडमी अशा नावाने भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र पोलीस बँड्स मंच म्हणजे चालू केल्यामुळे माझ्या आत्तापर्यंत मी शिकवलेले विद्यार्थी 17 विद्यार्थी माझे म्हणजे बँड्समन म्हणून नोकरीला लागलेले आहेत. आणि माझा उद्देश हाच असतो, माझं वय आहे 87. माझा उद्देश हा आहे की प्रत्येक विद्यार्थी सक्सेस झाला किंवा त्याचं करिअर चांगलं बनलं तर मला असं वाटतं की माझं 8 दिवसाचं आयुष्य वाढलं असा माझा एक समज आहे. आणि म्हणून मी माझं एक असे म्हणजे धारणा आहे, म्युझिक इज द मेडिटेशन ऑफ आवर माइंड. हे माझं ब्रीद वाक्य आहे. कारण हे संगीत हे असं आहे, साधनेशिवाय मिळत नाही. आणि संगीतामुळे माणूस म्हणजे सुखी राहू शकत नाही असं माझ्या दृष्टिकोनात आलेलं आहे. आज मी 87 वयाच्या 87 वयामध्ये आहे. मी पोस्टात नोकरी केली, पोस्टमास्टर म्हणून रिटायर्ड झालो, होमगार्डचा ऑनररी ऑफिसर होतो. त्याच्यानंतर फ्रेंड्स ऑर्केस्ट्रा 1960ला आम्ही सुरू केलं. मराठवाड्यातला पहिला फाउंडर मी आहे. देवसाहेब आणि मी असे आम्ही दोघं फाउंडर आहोत. आतापर्यंत आम्ही म्हणजे संगीताची सेवा करत आलो. हे माझं म्हणजे जीवन यात्रा आहे. सर, आतापर्यंत तुम्ही खूप क्षेत्रामध्ये काम केलं, एक सरकारी ऑफिसर म्हणून याच्यामध्ये काम केलं, एक कर्मचारी म्हणून काम केलं, पण संगीत क्षेत्रामध्ये तुम्हाला येण्याचं कसं सुचलं? म्हणजे मूळ असं आहे की मी जेव्हा स्टुडंट लाईफमध्ये प्रॉपर गेवराईला, बीड गेवराई त्या ठिकाणी मला आमच्या घरी बँड असायचा, म्युझिक बँड, ज्याला ब्रास बँड म्हणतात. तर त्याचं मला वातावरण मिळाल्यामुळे शाळेच्या बँडमध्ये मी फ्लूट वाजवायचो, बासरी. त्याच्यानंतर मग हळूहळू क्लॉर्नेट शिकलो, त्याच्यानंतर सॅक्सोफोन शिकलो. असं माझी ती म्हणजे आतापर्यंत अशा पद्धतीत मी इथपर्यंत पोहोचलो. माझं नाव नागेश दगडूजी माटे, गेवराईकड, जिल्हा बीड. आणि माझं वय आहे 87. त्याच्यानंतर पोलीसचं माझ्याकडे भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आहे. आतापर्यंत 17 माझे विद्यार्थी त्याच्यात पास झालेले आहेत. लोकलला 3 आहेत, बाकी मुंबई, पुणे, रत्नागिरी, रायगड वगैरे अशा बऱ्याच ठिकाणी माझे विद्यार्थी सर्व्हिसला आहेत. पालघरला आहेत, बीडला आहे. अकॅडमी आमची बळराम पाटील हायस्कूल समोर सप्तपदी मंगल कार्यालयाचे शेजारी म्युझिक अकॅडमी.